आता एक मोठी बातमी, यूपीचे काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। अजय राय यांनी एका खेळण्यातल्या विमानाला लिंबू आणि मिरची बांधून राफेल फायटर विमानाला टोला लगावलाय। त्यामुळे आता भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसनं नेहमीच सैनिकांच्या शौर्याचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपनं केलाय। आपण पाहतोय यूपी काँग्रेसचे अजय राय यांनी खरं तर हा प्रकार केला आणि त्यामुळे आता भाजपनं त्यांच्यावर आरोप केलेला आहे। जोरदार टीका काँग्रेसवर करण्यात आली आहे। आतंकवादी गतिविधियां जिस तरीके से हुई हैं, तो आप बड़ी बड़ी बात करने वाली सरकार जो आज कहती है कि हम सब मिट्टी में मिला देंगे सब कुछ इन लोगों को, आतंकवादियों को, आज आप राफेल ले आए, नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं। आपको याद होगा, मैंने नहीं बांधा है, वो बांधा है, इस केंद्र की सरकार ने बांधा है। रक्षा मंत्री ने नींबू मिर्च बांधकर खड़ा किया हुआ है। ये किस जो लाए हैं उसका उपयोग कब होगा? कब आतंकवादियों को सफाया होगा? कब आतंकवाद को बढ़ावा देने वाले लोगों को सफाया करेंगे? ये देश जानना चाहता है। आणि आता एक मोठी बातमी, दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यातील चहोर्लीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे आणि नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं रविवारी पिंपरी चिंचवड परिसरातील चरहोली भागातून अटक केलेली आहे। ठाणे इथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेले 15 वर्ष फरार होता। कांबळे याच्या विरुद्ध एटीएसच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात 2011 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून तो फरार झाला होता आणि गेले काही वर्ष तो फरार होता। तर शहरी भागात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करत होता। दरम्यान एटीएसकडून त्याचा शोध घेण्यात येत होता आणि त्याला न्यायालयानं फरार घोषित केलं होतं। दरम्यान त्याच्या विरोधात अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आलेला आहे। अखेर त्याला अटक करण्यात यश आलं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे याला अटक करण्यात आलेली आहे, काय अपडेट? प्राजक्ता 2010ला पुण्याच्या ताडीवाला रोडला हा राहायला होता प्रशांत कांबळे जो आहे तो, आणि कम्प्युटरच्या दुरुस्तीची कामं तो करायचा। 2010 नंतर तो मुंबईला जातोय असं सांगून घरातून निघून गेलेला होता। त्याची तक्रार जी आहे तो मिसिंग असल्याची ती त्याच्या आईनं त्यावेळेसच्या मंगलदास पोलीस चौकीमध्ये पुण्यात दिलेली होती, बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत। तेव्हापासून तो कबीर कला मंचच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला। गडचिरोलीला तो गेलेला होता। मिलिंद तेलतुंबडे, अँजेला सोनटक्के असे जे पुण्यात किंवा त्यांचा जो ट्रायंगल होता, गोल्डन ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये शहरी नक्षलवाद पसरवण्यासाठी जे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केले जात होते, जसे प्रमुख मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के होते, त्यांच्यासोबत हा काम करत होता। 2011 मध्ये ठाणे एटीएसनं गुन्हा जो आहे तो दाखल केलेला होता। बंदी असलेल्या भाकप या संस्थेच्या विचारांचा प्रसार तो करत होता, नक्षलवादाचा प्रसार तो करत होता आणि त्या अनुषंगानं 2011 पासून दहशतवाद विरोधी पथक त्याला शोधत होतं। या दरम्यानच्या काळामध्ये तो अनेकदा मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के यांच्या संपर्कातही आला। अरुण भेलकेच्याही तो संपर्कात आला। नक्षलवाद्यांशी तो संधान साधून होता। अनेक लॉजिस्टिकची कामं तो करायचा। गेले 6 वर्ष तो रायगडमधल्या रोह्यात आदिवासी पाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होता। वेशभूषा त्यानं बदललेली होती, केस वाढवलेली होती आणि जवळपास 15 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत राहिलेला होता। 2 दिवसापूर्वी पुणे एटीएसला माहिती मिळालेली होती, टीप मिळाली होती, हा जो आरोपी आहे प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप, हा शहरी नक्षलवादी हा आळंदीच्या जवळ असलेल्या चरोली गावामध्ये काही कामासाठी येणार आहे। ते व्हेरीफाय केल्यानंतर पुणे एटीएसनं त्याला तिथून अटक केली। अटक करून त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयासमोर हजर केल्यानंतर मिळालेली आणि त्यानंतर ठाणे एटीएसनं हा गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे 2011 मध्ये त्याला ठाणे एटीएसकडे वर्ग करण्यात आलेले आहे। नक्षलवाद्यांच्या दृष्टीनं, शहरी नक्षलवादाच्या दृष्टीनं ही अटक अत्यंत मोठी मानली जाते। शेवटच्या टप्प्यामध्ये नक्षलवाद्यांची चळवळ असताना रायगड, रोह्यासारख्या आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा नक्षलवादाचा प्रसार करण्यासाठी हा स्लीपर सेल जो काम करतोय तो उकडून काढण्याचं आव्हान जे आहे ते आता एटीएस समोर असणार आहे। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। यंदाचा 12वीचा निकाल हा 91.9
88% लागलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। 12वीचा निकाल यंदाचा हा 91.88% इतका लागलेला आहे आणि 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल उमर मुजाहिदीनचा हात। अल उमर मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकनं केली हल्ल्यात मदत। एनआयच्या सूत्रांची मोठी माहिती। पहलगाममधील दहशतवाद्यांना पाकच्या माजी कमांडरनं दिलं होतं मिलिटरी ट्रेनिंग। ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर। वरिष्ठ सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षेत आणखी वाढ। जंगलामध्ये लावण्यात आले सीसीटीव्ही। ड्रोनच्या माध्यमातूनही ठेवण्यात येतंय लक्ष। बागलिहार धरणातून चिनाबचं पाणी थांबवलं। नदीच्या पाण्याची पातळी झाली कमी। पाकिस्तान सापडणार मोठ्या संकटात। पंजाबमध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल। पंजाबच्या सीमावर्ती भागातील फिरोजपूर भागात 30 मिनिटांचं ब्लॅकआउट ड्रिल। शहरातील दिवे बंद करून ड्रिल। एलओसीवर पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार। कुपवाडा, बारामुलासह पूंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार। तर भारतीय लष्कराकडून पाकला तातडीनं प्रत्युत्तर। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं। पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकवरील कारवाईबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य। एकोणीसशे 84 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती। 80च्या दशकात काँग्रेसनं केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो। राहुल गांधींचं मोठं विधान। मी दरेगावला आलो की इकडे तापमान कमी होतं तर मुंबईत तापमान वाढतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांच्या टीकेला शेलक्या शब्दात टोला। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पुण्यातील सरहोलीत दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई। नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला अटक। मुंबईतून कोकणात जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला भीषण अपघात। 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले तर एका प्रवाशाचा मृत्यू। सरकारी नोकरीसाठी राज्यातील युवकांना सुवर्ण संधी। 3000हून अधिक पदांची भरती जाहीर। मे महिन्यात पारा आणखी वाढणार। गेल्या मार्च आणि एप्रिलपेक्षाची मे महिन्यात उकाडा वाढणार। हवामान खात्याचा अंदाज। पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजावे लागणार आणखी पैसे। ग्रामीण भागातही आता टँकरच्या फेऱ्या वाढल्यानं किमतींमध्ये वाढ होणार असल्याची माहिती। दापोलीतील जामगे धरणाचं काम तब्बल 15 वर्षांनंतर पूर्णत्वाकडे। धरणातील कालव्यांमुळे 15 गावांना होणार फायदा।